राहुरी तालुक्यात घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण परिसराला हादरून गेली। कोर्टात न्यायासाठी लढणारे 52 वर्षीय राजाराम जयवंत आढाव आणि त्यांची पत्नी मनीषा राजाराम आढाव यांच्या बाबतीत एक भयानक घटना उघडकीस आली आणि त्याने पूर्ण समाजमान हादरले। 25 जानेवारीचा दिवस नेहमीसारखाच सुरू झाला। वकील राजाराम आढाव दुपारी कोर्टात काही कामानिमित्त आले होते। त्यावेळी शुभम संजित महाडिक या नावाचा त्यांच्या ओळखीचा तरुण काही युवकांसह त्यांना भेटायला आला। एका बेलच्या प्रकरणासाठी पाथर्डीत येण्याची त्यांनी विनंती केली। विश्वास ठेवून आढाव हे त्यांच्यासोबत गेले। त्यानंतर रात्र झाला तरी पती घरी आला नसल्याने वकिलाची बायको चिंतेत पडली। यावेळी त्यांना परिचित असलेल्या तरुणाचा फोन आला आणि आपल्याला वकील साहेबांकडे तात्काळ जावं लागेल असं म्हणून तो वकिलाच्या बायकोला देखील सोबत घेऊन गेला। पाथर्डी परिसरात असलेल्या एका अज्ञातस्थळी तो त्यांना घेऊन आला। त्या ठिकाणी गेल्यानंतर वकील आणि त्यांची बायको संध्याकाळ झाली तरी घरी परतले नाही। त्यामुळे सर्वच हैराण झाले होते। घरच्या लोकांनी दुसऱ्या दिवशी त्यांचा शोध घेतला, मात्र ते कुठेच आढळून आले नाही। त्यानंतर 26 जानेवारीला पोलिसात दोघेही बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली आणि 2 दिवसानंतर अतिशय भयानक सत्य समोर आलं, कारण दोघांचेही मृतदेह हे राहुरी तालुक्यातील उमरे स्मशानभूमीमध्ये असणाऱ्या विहिरीत तरंगताना आढळून आले। बेपत्ता झालेल्या वकील दाम्पत्याचे मृतदेह आढळून आल्याने राहुरी परिसरात एकच खळबळ उडाली। पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी मृतदेह बाहेर काढले। जेव्हा या प्रकरणाचा तपास सुरू झाला तेव्हा भयंकर प्रकार समोर आला। 52 वर्षीय राजाराम जयवंत आढाव आणि त्यांची 42 वर्षीय बायको मनीषा राजाराम आढाव हे दोघेही राहुरी कोर्टात वकिली करत होते। त्यांच्या चांगल्या स्वभावामुळे मोठ्या प्रमाणात कोर्ट केसेस त्यांच्याकडे येऊ लागल्या होत्या। दोघेही नवरा बायको वकील होते, त्यामुळे त्यांचा राहुरी कोर्ट परिसरात व्यवसायाच्या बाबतीत चांगला जम बसला होता। प्रत्येक केसमध्ये ते जीव ओतून काम करत होते। प्रत्येक गुन्हेगाराची फाईल त्यांच्या हातून गेली होती। 25 जानेवारीचा दिवस उजाडला। त्या दिवशी आढाव कुटुंबामध्ये काहीतरी विचित्र घडणार होतं, याची जाणीव आढाव कुटुंबाला नव्हती। वकील राजाराम आढाव हे राहुरी कोर्टात एकटेच आले होते। दुपारची वेळ झाली होती। यावेळी मानोरी गावातील शुभम संजित महाडिक हा काही लोकांना घेऊन राजाराम आढाव यांच्याकडे आला। त्या ठिकाणी आल्यानंतर त्याने सांगितले की आपल्याला पाथर्डी येथे एका केस प्रकरणात बेल घ्यायची आहे। राजाराम आढाव हे देखील शुभम महाडिक याच्याबरोबर पाथर्डीला जाण्यास तयार झाले। आढाव यांच्या गाडीत 4 ते 5 तरुण बसले होते आणि ते पाथर्डीच्या दिशेने निघाले। त्यानंतर ब्राह्मणी शिवारात गाडी थांबवण्यात आली। अचानक मध्येच गाडी थांबवल्यामुळे राजाराम आढाव यांनी विचारणा केली, तेव्हा गाडीत असलेल्या तरुणांनी त्यांना मारहाण करायला सुरुवात केली। त्यानंतर ते त्यांची गाडी एका अज्ञात ठिकाणी घेऊन गेले। त्यावेळी त्यांना पैशाची मागणी करण्यात आली। अचानक झालेल्या हल्ल्यामुळे आणि आलेल्या प्रसंगामुळे राजाराम आढाव भांबावून गेले होते। तिथे नेमकं काय घडत होतं ते त्यांना समजत नव्हतं। यावेळी किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग राहणार उमरे, भैया उर्फ सागर साहेबराव खांदे राहणार येवले आखाडा आणि शुभम संजित महाडिक राहणार मानोरी तसेच हर्षल दत्तात्रय ढोकळे राहणार उमरे यांनी राजाराम आढाव यांना आम्ही तुमचे अपहरण केले आहे, त्यामुळे तुम्ही आम्हाला पैसे द्या अशी मागणी केली। यावेळी राजाराम यांनी पैसे देण्यास नकार दिला। संध्याकाळची वेळ होऊ लागली होती। राजाराम आढाव यांची घरी येण्याची वेळ निघून जात होती। यावेळी घरचे लोक वाट पाहत होते। राजाराम यांचा कोणत्याही प्रकारचा फोन घरी आला नव्हता। याचवेळी राजाराम आढाव आणि मनीषा आढाव यांच्या ओळखीत असलेल्या शुभमने मनीषा आढाव यांना फोन केला। राजाराम आढाव यांचे अपहरण झाले आहे, त्यांना आणण्यासाठी आपल्याला पाथर्डीला जायचं आहे असं सांगितलं। अचानक आलेल्या फोनमुळे मनीषा आढाव घाबरल्या होत्या। त्यांच्या पतीचे अपहरण कोणी आणि कशामुळे करेल असा संशय त्यांच्या मनात होता। तरी देखील त्या मागचा पुढचा विचार न करता शुभम बरोबर पाथर्डी शिवारातील ब्राह्मणी गावाच्या परिसरात गेल्या। घरच्या लोकांना अहमदनगर येथे जाऊन येतो असं त्यांनी सांगितलं। मनीषा घटनास्थळी पोहोचल्या। त्या ठिकाणी राजाराम यांना बांधून ठेवण्यात आलं होतं। राजाराम यांची अवस्था पाहून मनीषा आढाव यांना धक्का बसला। काही वेळातच शुभम आणि इतर तरुण त्या ठिकाणी आले। त्यावेळी त्यांनी मनीषा आढाव यांना देखील बांधून ठेवलं। जोपर्यंत तुम्हाला आम्ही मागितलेली खंडणी तुम्ही देत नाही तोपर्यंत तुम्हाला आम्ही सोडणार नाही असं त्यांना सांगण्यात आलं। आधी फक्त राजाराम यांचं अपहरण झालं होतं, मात्र आता मनीषा आढाव या देखील या अपहरणाच्या कटात फसल्या होत्या। परिचयाचा असलेला शुभम याने हे सर्व कटकारस्थान केले होते। वकील दाम्पत्याला बेदम मारहाण करण्यात आली, तरी देखील ते खंडणी देण्यासाठी नकार देत होते। हे सगळं काही घडत असताना जे काही तरुण होते त्यांच्या चेहऱ्याची आढाव दाम्पत्याला ओळख झाली होती।
त्याचबरोबर मानोरी गावातील शुभमला तर दोघेही आडाव दाम्पत्य आधीपासूनच ओळखत होते. आता जर वकील दाम्पत्याला सोडून दिलं तर आपला सर्व भांडाफोड होईल. त्यामुळे 5 ते 6 तास दोघांना एका घरात डांबून ठेवून त्यांचा छळ केला गेला आणि त्यानंतर रात्रीच्या सुमारास दोघांच्या डोक्यात प्लास्टिकच्या पिशव्या घालून त्यांचा खून करण्यात आला. त्यानंतर उंबरे गावातील स्मशानभूमीजवळील विहिरीत दगड बांधून त्यांचे मृतदेह पाण्यात टाकले. आता इकडे घरातल्या लोकांनी दोघांचा काही संपर्क होत नसल्यामुळे 26 जानेवारीला पोलिसात या प्रकरणी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर 2 दिवसांनी उंबरे स्मशानभूमीजवळील विहिरीत नवरा बायकोचे मृतदेह तरंगताना आढळून आले. वकील कुटुंबाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती परिसरात पसरल्यानंतर मोठी खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यावेळी पहिल्यांदा हा घरगुती कारणावरून झालेला प्रकार असेल असं त्यांना वाटलं होतं. या प्रकरणी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. वकील संघटना 2 दिवसात आक्रमक झाल्या. सर्वत्र आंदोलन करण्यात आलं. वकील नवरा बायकोचा खून करण्यात आल्याचा सर्वत्र निषेध करण्यात आला. प्रकरण गंभीर वळणाकडे जात असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ तपास चक्रे फिरवली. त्यानुसार पोलिसांनी 8 दिवसात कोणत्या कोणत्या आरोपींची केस आडाव यांच्याकडे चालू होती याचा आढावा घेतला. त्यावेळी यामध्ये अट्टल गुन्हेगार असलेला किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग याचं नाव पुढे आलं. यावेळी त्यांना पोलीस तपासात राहुरी कोट परिसरामध्ये तसेच मानोरी परिसरामध्ये एक संशयित कार दिवसा आणि रात्रीच्या वेळी गेली असल्याचं आढळलं. या कारचा शोध घेत असताना रेकॉर्डवरील आरोपी किरण दुसिंग राहणार उमरे याच्या वॉरंटबाबतचे प्रकरण आडाव वकील दाम्पत्याकडे असल्याचे व सीसीटीव्ही फुटेजमध्ये कार किरण दुसिंग चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणी तपास सुरू केला. तेव्हा या प्रकरणातील किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग राहणार उमरे, भैया उर्फ सागर खांदे, शुभम महाडिक आणि हर्षल ढोकळे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी त्यांनी खंडणीसाठी अपहरण केल्याची कबुली दिली. वकील कुटुंब पैसे देण्यास नकार देत होते. जर यांना सोडले तर नावे पुढे येतील म्हणून त्यांचा खून करून मृतदेह विहिरीत टाकल्याची कबुली त्यांनी दिली. या हत्याकांडानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर वकील संघटना आक्रमक झाल्या. प्रकरणाच्या गांभीर्यामुळे या गुन्ह्याचा तपास पुढे सीबीआयकडे सोपवण्यात आला. आढाव दाम्पत्याचा खून केवळ 2 व्यक्तींचा मृत्यू नव्हता, तर तो कायदा, न्याय आणि माणुसकीवरचा घाव होता. त्यांच्या कुटुंबासाठी, मित्रपरिवारासाठी आणि कायद्याच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रत्येकासाठी ही घटना एक इशारा होती की अन्यायाविरुद्ध उभं राहणाऱ्यांना किती मोठ्या संकटांना सामोरे जावं लागतं. परंतु या घटनेनंतर उठलेले आवाज, चालू असलेली न्यायप्रक्रिया आणि दोषींवर होणारी कारवाई हे दर्शवतात की शेवटी न्यायच विजय मिळवतो. या प्रकरणाबाबतीत तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच वास्तववादी आणि विचार करायला लावणाऱ्या घटनांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात. तोपर्यंत सतर्क रहा आणि सुरक्षित रहा.